तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की आता अँब्युलन्स येते आणि अँब्युलन्सच्या समोर ती टॅक्सी कशी येते. जवळजवळ अँब्युलन्सला यायला एवढा वेळ लागतोय आणि समोरूनच त्यांच्या गाड्या बिड्या येत आहेत. तसं बघायला गेलं तर त्यातच वाहतूक कोंडी होत आहे. तर असं आहे ही परिस्थिती. सर्वात महत्वाचं आणि थेट सवाल म्हणजे कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका जातो कुठे. तर एवढा मोठा आरोग्य बजेट मंजूर केला जात असेल तर मग रुग्णांना मूलभूत सुविधा का मिळत नाही. त्यात सरकारी रुग्णालयात आज रुग्णांना उपचाराआधी व्हीलचेअर, स्ट्रेचर आणि डॉक्टरांची वाट पाहावी लागते. हा प्रश्न आता फक्त रुग्णांचा नाही आहे तर प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांचा. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणावर आता संपूर्ण शहराचं लक्ष केंद्रित होणार आहे. तुम्ही पाहू शकता वाहतूक कोंडीमुळे अँब्युलन्सला किती त्रास होतोय. अँब्युलन्स बघा त्याच्या पुढच्या गाड्याही हलायला तयार नव्हत्या. आता अँब्युलन्स किती जोरजोरात जात आहे. तर आता जिकडे वाहतूक कोंडीमुळे त्रास होतो प्रशासनाचं नक्की लक्ष आहे कुठे. या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार नेमकं कोण आहे. हॉस्पिटल प्रशासन, महापालिका की आरोग्य विभाग.